ओके, आजचा जो आपला लेक्चर आहे तो आहे ड्रॉइंग फ्रॉम लाईफ. एक अप्लाइड आर्ट सेकंड इयरसाठीचा हा लेक्चर असणार आहे. आणि आज आपल्याला ड्रॉइंग फ्रॉम लाईफमध्ये संपूर्ण मॉडेल डोक्यापासून पायापर्यंत बसलेलं मॉडेल कसं पूर्ण करायचं आहे ते आपल्याला आज मी तुम्हाला दाखवणार आहे. की त्याचं मॉडेल जेव्हा आपल्यासमोर बसलेलं असतं तर ते पूर्ण प्रपोर्शन कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, कंपोजिशन कशा पद्धतीने करायचं. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला दाखवलं की हेडचे प्रपोर्शन्स कसे असतात, हेडच्या प्रपोर्शननुसार कंपोजिशन पेपरचं कसं होतं हाफ साईजवर. आज मी तुम्हाला अप्लाइड आर्टला तुम्हाला ड्रॉइंग फ्रॉम लाईफसाठी क्वार्टर साईजचा पेपर आहे. तर क्वार्टर साईजच्या पेपरमध्ये जेव्हा फुल फिगर करावी लागणार तेव्हा कसं असणार आहे. लास्ट टाईम मी जेव्हा तुम्हाला हेड दाखवलं तेव्हा 3/4 अँगलला हेड कसं केलं पाहिजे ते दाखवलं. आज तुम्हाला मी फ्रंट अँगलमध्ये मॉडेल जर असेल तर ते फ्रंट अँगलमध्ये मॉडेल करताना ते कसं असलं पाहिजे. लास्ट लेक्चरला तुम्हाला आठवत असेल की मी सांगितलेलं की पेपरच्या साईड कशा सोडायच्या. ओके, वरतून 2 बोटांची स्पेस, साईडने 2 बोटांची स्पेस, दुसऱ्या साईडने स्पेस सोडायची, खालून स्पेस सोडायची. तर हेड करताना म्हणा किंवा फुल फिगर करताना ही स्पेस सोडणं गरजेचंच आहे. तर आजच्या पेपरमध्ये पण भले तुमचा फुल साईज पेपर असेल तर स्पेस जास्त सोडावी लागणार. आज क्वार्टर साईजच पेपर आहे तर 1 बोटाची स्पेस ते जास्तीत जास्त 2 बोटाची स्पेस. तर हे कॅल्क्युलेशन्स बदलतात पण ती स्पेस सोडणं तुम्हाला अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. तर आज तुम्हाला जेव्हा मॉडेल तुमचं आहे तर तुम्हाला हे मॉडेल जेव्हा तुम्ही बघणार तर वन साईडला लाईट आज देखील तुमच्या मॉडेलवर आहे आणि फ्रंट अँगलला मॉडेल बसलेलं आहे. तर आज जेव्हा फ्रंट अँगलला मॉडेल बसतं आहे आणि पेपरवर जेव्हा त्याचं कंपोजिशन करायचं आहे तर कंपोजिशन कसं असलं पाहिजे. मी लास्ट टाईम तुम्हाला दाखवलेलं की पेपरच्या नेहमी ऑफ सेंटर कंपोजिशन असलं पाहिजे. पण जर मॉडेल फ्रंटमध्ये असणार आणि आपण मॉडेलच्या अगदी समोर असू तर मग कंपोजिशन साईडला करायचं का, तर नाही. तर फ्रंटला देखील तुम्ही कंपोजिशन करू शकतात पण ते करताना देखील बघायचं की मॉडेलच्या लाईट कसा आहे आणि कुठल्या साईडला मॉडेलकडे जर मी कंपोजिशन करताना जर थोडीसा मी फ्रीडम घेतला आणि सेंटर कंपोजिशन न करता थोडंसं ऑफ सेंटर करून कसं इंटरेस्टिंग करू शकतो तर मी ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात पहिलं सेम माझ्या काही मार्किंग्स आहेत त्या मार्किंग्स मला करून घ्यायच्यात. की वरतून 2 बोटाची स्पेस घेतली, तिकडे मी मार्क करून घेतलं. खालून 1 ते 1.5 बोटाची माझी मार्किंग आहे ती करून घेतली. साईडने मला 2 बोटाची स्पेस सोडायची आहे, इथून 2 बोटाची स्पेस सोडायची आहे. तर हे पहिली माझी झाली कंपोजिशनची स्पेस. आता ह्या कंपोजिशनच्या स्पेसमध्ये याच्या मार्किंग्सच्या बाहेर माझं मॉडेल गेलं नाही पाहिजे. आणि ह्या कंपोजिशनच्या स्पेसमध्ये मॉडेल करताना देखील पुन्हा माझं सेंटर कसं असलं पाहिजे, ऑफ सेंटर कसं असलं पाहिजे तर हे कंपोजिशन करून घ्यायचं आहे. आता मॉडेल बसलं आहे तर बरेच विद्यार्थी डायरेक्ट हेडपासून सुरुवात करतात आणि काम करत करत पायापर्यंत येतात. पण नंतर असं लक्षात येतं की बऱ्याचदा हेड मोठं होतं, अख्खी बॉडी लहान होते किंवा मग माझी मी मार्किंग करून घेतली आहे पायाची, खालच्या पायाची, तर त्या लाईनीपेक्षा कितीतरी मॉडेल वरतीच संपलं आहे, काही जणांचं अगदी पेपरच्या बाहेर पाय चालला आहे. तर अशा मिस्टेक्स होतात. तर अशा मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी सगळ्यात पहिलं एक रफ ड्रॉइंग आपल्याला आपल्या स्केच पेपरवर टाकावं लागणार. आणि रफ ड्रॉइंग केल्यानंतर मग कसं ड्रॉइंग डेव्हलप करत जायचं ते आपण बघणार आहोत. तर आता रफ ड्रॉइंग करताना जस्ट एक हलक्या हाताने ड्रॉइंग्स करून घ्यायची. अगदी लाईन्स, अस्पष्ट लाईन, तुम्हाला आता कदाचित कॅमेरामध्ये लाईन्स दिसणारच नाही, तेवढ्या हलक्या हाताने लाईन्स टाकून घ्यायच्या. की त्याची पोज नेमकी कशी आहे किंवा काय.
आता सेंटर कंपोजिशन मी न करता मी ह्याला देखील मी पहिला माझ्या स्पेसचा विचार केला आहे आणि माझ्या मॉडेलचा राईट साईडला माझ्या राईट साईडने मॉडेलवर लाईट पडतोय, तर मी इकडची स्पेस जी काय आहे कंपोजिशनची, तर याच्यापेक्षा मी इकडची स्पेस जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसं त्याला कंपोज केलं आहे. आता जस्ट एक पहिलं मी रोबो टाकून घेतला, माझ्या काही बेसिक लाईन ज्या आहेत त्या मी टाकून घेतल्या, ज्याच्यावरून मला एक अंदाज आला की माझा पायाचं एंडिंग कुठपर्यंत करू शकतो. तर माझा बरोबर मी ह्या इथे करायचं झालं पायाचं एंडिंग तर मी करू शकतो. त्याच्यावरून मला आता अंदाज आलेला आहे की माझं मॉडेल किती प्रपोर्शनमध्ये बसणार. जोपर्यंत तुम्ही हे पूर्ण ह्या स्केल टाकून नाही घेत तोपर्यंत तुम्हाला डायरेक्ट फायनल करायला जाणार तर प्रत्येक वेळी गडबड होत राहणार. तर हे अवॉइड करण्यासाठी नेहमी ही आयडियल स्टेप आहे काम करण्याची, की ज्याच्यामध्ये जस्ट एक रफ ड्रॉइंग टाकून घेतलं तर आपल्याला कळतं की मॉडेलचं कंपोजिशन कसं आहे. पहिलं ड्रॉइंग इम्पॉर्टंट नाही आहे, पहिलं कंपोजिशन इम्पॉर्टंट आहे की पेपरवर कंपोज कसा करतोय मॉडेलला. ओके, त्यानंतर काही बेसिक गोष्टी आहेत त्या चेक करायच्या, की हातांची पोझिशन जी आहे, एल्बोज, हा एल्बो, त्याच्यानंतर नी, पाय वरखाली आहेत, तर मग आपलं देखील गुडघ्यांची जी काय पोझिशन आहे ती आपल्या ड्रॉइंगमध्ये पहिले बेसिकमध्येच करून घ्यायचं की ती वरखाली असली पाहिजे. त्याच्यानंतर जशी मॉडेलमध्ये पॉझिटिव्ह स्पेस निगेटिव्ह स्पेस आपण पेपरवर करतो त्याच पद्धतीने मॉडेलच्या निगेटिव्ह स्पेसेस जी आहेत, फॉर एक्झाम्पल 2 पायामधली जी निगेटिव्ह स्पेस आहे तर ती देखील आपल्या चित्रामध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये ही सेम होते की नाही हे सगळं बघणं गरजेचं आहे. आणि ती जर स्पेस आपल्या चित्रामध्ये आणि मॉडेलमध्ये जी निगेटिव्ह स्पेस आहे ती जर मॅच करत असेल, तो जो आकार जो आहे तो मॅच करत असेल तर आपलं चित्र हे अगदी व्यवस्थितपणे कंपोज होत आहे हे कन्फर्म होतं. आता हे बेसिक ड्रॉइंग झालं आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग परफेक्ट करण्यासाठी, अनाटमीचा परफेक्शन येण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात बेस्ट त्याची मेथड आहे त्याच्यानुसार की तुम्ही सगळ्यात पहिलं त्याची व्हॉल्यूम आणणं हे किती गरजेचं आहे. त्यासाठी क्यूब्सचा वापर करून ड्रॉइंगला सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक हात, पाय, धड, पाय, त्याच्यानंतर फेस, हे सगळं जॉमेट्रिकल फॉर्ममध्ये कसं आपण करता येईल आपल्याला ह्याचा विचार करून त्या हिशोबाने ड्रॉइंग सुरुवात करायचं. फेसचे जे काही प्रपोर्शन्स आहेत त्यानुसार कसं ड्रॉइंग डेव्हलप करत जायचं ते आपण बघतो. कदाचित तुम्हाला ही मेथड डिफिकल्ट वाटेल तर याची आणखीन एक मेथड मी तुम्हाला सांगतो. तर
आपलं जे काही हेड आहे ओके, त्या हेडच्या 5.5 पट हे आपलं संपूर्ण बसलेल्या मॉडेलचं प्रपोर्शन आहे. मग आता ते कसं घ्यायचं, तर आपल्याकडे ही पेन्सिल असते, ह्या पेन्सिलचा यूज करून आपण आपलं प्रपोर्शन फिक्स करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता बऱ्याच जणांना माहिती असेल की असं काहीतरी बघतात, पेन्सिलने हेड मोजतात, पण ह्याची सगळ्यात आयडियल जी काही टेक्निक आहे त्याच्यामध्ये तुमची ही जी पोझिशन आहे ही चुकीची पोझिशन आहे. याच्यासाठी सगळ्यात व्यवस्थितपणे तुम्हाला मॉडेलच्या अगदी व्यवस्थित समोर बसायचं आहे आणि तुमचा एल्बो जो आहे हा स्ट्रेट असला पाहिजे आणि तुमचा आय लेवलला तुम्ही कुठेही वर खाली करताना, मेजर करताना हा हात कधी बेंड नाही झाला पाहिजे, हा नेहमी स्ट्रेट राहायला पाहिजे. मॉडेलमध्ये आणि आपल्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे, तर मॉडेल आणि आपल्यामध्ये जास्तीत जास्त 8 फूट, 8 ते 9 फूट किंवा 8 ते 10 फूट एवढंच अंतर असणं आवश्यक आहे. मी मॉडेल बसलाय आणि मी त्याच्यापासून 10-12 फुटावर आहे, 15 फुटावर आहे, तर कदाचित माझं प्रपोर्शन गडबड होणार. मला जे काही डिटेल्स मॉडेलमधला लाईट आहे त्याच्यामधले टोन्स जे आहेत ते जेवढे शार्प दिसले पाहिजेत तेवढे शार्प नाही दिसणार. का, कारण की मी लांब आहे आणि मी जेवढं लांब जाणार तेवढा माझे डिटेलिंग्स कमी होत जाणार. मी मॉडेलच्या अगदी 2 फुटावर बसून फुल फिगर पण नाही करू शकत. मी जर नुसतं हेड करायचं आहे ते 4 फुटावर बसलं तर ठीक आहे, ती एक वेगळी मेथड आहे काम करायची. पण जेव्हा फुल फिगर करायची आहे तर मॉडेल माझ्यापासून कमीत कमी 8 ते 10 फुटावर असणं आवश्यक आहे आणि 8 ते 10 फुटावरून मला जेव्हा त्याला प्रपोर्शनमध्ये मोजायचं आहे तेव्हा माझा हा एल्बो जो आहे तो स्ट्रेट असला पाहिजे आणि हा माझा परपेंडिक्युलर असला पाहिजे, हॉरिझॉन्टल असला पाहिजे आणि मला हेड माझं मोजायचं आहे. आता हेडचं प्रपोर्शन जे काय आहे, चीनपासून हेडपर्यंत मॉडेलचं जर मी हेड पकडलं पूर्ण तर ते 1, त्याच्यानंतर चीनपासून त्याची कॉलरचं शर्टचं सेकंड बटन तिकडे माझं 2, त्यानंतर कॉलरच्या सेकंड बटन पासून स्टमक जिकडे होतं एंड जो बेल्ट आहे तिकडे माझं 3, त्यानंतर स्टमक पासून किंवा पेल्विस लाईन पासून नीच्या थोडंसं खाली इथपर्यंत माझं प्रपोर्शन आहे 4. ओके, त्याच्यानंतर नीच्या खालीपासून याच्यावरती थोडंसं तिथपर्यंत माझं येतं 5 आणि 5 पासून हाफमध्ये माझा पाय एंड होतोय, खालचा पाय. तर माझ्या हेडच्या बरोबर 5.5 पटमध्ये माझा पायाचा एंडिंग होतोय. मग तेच प्रपोर्शन मला इथे देखील मेजर करायचं आहे. तर मी जे काही हेड घेतलं आहे त्याचं जी माझी चीन लाईन आहे, चीन लाईन पासून माझी जी काही हेड लाईन आहे हे जर मी एक प्रपोर्शन फिक्स केलं की माझं एवढं हेड असलं पाहिजे. ओके, तर हे प्रपोर्शन मी इथून घेतलं परत, तर इथे माझं पहिलं आलं शर्टाचं सेकंड बटन. ओके, शर्टाच्या सेकंड बटन पासून इथे माझं स्टमक लाईन पासून माझं नी मी इथे ड्रॉ केलेली, नीच्या थोडंसं खालपर्यंत माझी आली 4, त्याच्यानंतर इथे आलं माझं हे 5 आणि 5 पासून माझं हे हाफ इकडे, तर हे 5.5. तर माझं हे संपूर्ण ड्रॉइंग माझ्या हेडच्या प्रपोर्शनमध्ये अशा पद्धतीने जर मी बसवलं तर तुम्हाला ही मेजर करण्याची सगळ्यात सोपी मेथड आहे. तर काय, तर हेडच्या प्रपोर्शनच्या 5.5, 5.5 हेडचं प्रपोर्शन, ओके, हे माझं जे काय हेडचं प्रपोर्शन आहे त्याच्या 5.5 मध्ये हे झालं 1, 2, 3, 4, 5, 5.5.
तर या प्रपोर्शनमध्ये माझं संपूर्ण हेड जे संपूर्ण माझी जी काही फिगर आहे ती व्यवस्थित बसते. आणि या मेथडनी मग पुढे डेव्हलप करत मी त्याच्यात अजून डिटेलिंग करत जाणार आणि मी माझं पूर्ण फुल फिगर जी काय आहे ती कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. आता बरेचसे मुलं एक मेजर मिस्टेक करतात, ते म्हणजे पेल्विस ड्रॉइंगच नाही करत. अप्पर बॉडी ड्रॉ करतात आणि त्यांचे नंतर मग असं लक्षात येतं की पाय त्यांच्या पोटाला अटॅच आहेत. तर पाय पोटाला अटॅच नसतात, तर एक सेपरेट पार्ट आहे. जसं अप्पर बॉडीचा एक सेपरेट बॉक्स मी ड्रॉ केला आहे, तसाच लोअर बॉडीचा पेल्विससाठी मी एक सेपरेट बॉक्स ड्रॉ जर केला तर मला ते पाय नेमके कुठून कसे पुढे न्यायचे तर ते ड्रॉ करणं सोपं जाणार. तर एक बेसिक तुम्हाला दिसेल की तुम्हाला एक माझं संपूर्ण एक जस्ट रफ स्केच केलेलं मला दिसतंय, ज्याच्यावरून मला माझं प्रपोर्शन जे काय आहे हेडपासून पायापर्यंत एक रफ ड्रॉइंग माझं दिसणार आहे पेपरवर. तर नेहमी ड्रॉइंग फ्रॉम लाईफ करताना तुम्हाला पहिलं एक रफ स्केच करायचं आहे आणि रफ स्केच केल्यानंतर एक फायनल ड्रॉइंग जे काय आहे ते करायचं आहे. आता याच ड्रॉइंगला मला फायनल करताना कसं डेव्हलप करता येईल तर मी ते आता पुढे पुढे हळूहळू डेव्हलप करतोय. याच्यामध्ये थोडंसं मी अजून इथे माझं बसण्याचं आता त्या दिवशी मी तुम्हाला हेडचं तर शिकवलं होतंच की हेड कशा कशा प्रपोर्शनमध्ये कसं कसं डेव्हलप करत जायचं आणि त्याचे प्रपोर्शन्स काय आहेत कसे आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की हेडचे 3 प्रपोर्शन आहेत. प्रपोर्शन नाही, 3 पार्ट आहेत जे इक्वल असतात. ते म्हणजे फोरहेड लाईन टू आयब्रो लाईन, आयब्रो लाईन टू नोज, नोज लाईन टू चिन लाईन.
अगेन कान काढताना नोज लाईन, आयब्रो लाईन हे माझं कानाचं प्रपोर्शन आहे. मी पहिल्यापासूनच कधी ड्रेपरी बिपरी डायरेक्ट आउटर शेप नाही काढत बसलो. पहिलं मी इनर बॉडी जी काय आहे तर ती बघितली, ती काढली आणि आता त्याच्यावर इनर बॉडीवर नंतर कपडे चढवायचे असतात. बरेच मुलं डायरेक्ट आउटर शेप काढायला लागतात, ज्याच्यामुळे मग शर्ट काढा, पॅन्ट काढा, त्याच्यातले फोल्ड्स काढा, पण बॉडीचं प्रपोर्शन ते लक्षात नाही घेत. तर नेहमी हे जेव्हा मी माझं रोबो जेव्हा काढून घेणार, रफ स्केच ड्रॉ करून घेणार आणि त्याच्यानंतर मी जेव्हा ड्रेपरी येथे करणार तर ते ड्रेपरीला राऊंडिटी येणार आणि ते अंगावर रॅप झालं आहे, गुंडाळलं गेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काही फोल्ड्स आले आहेत. हे जे फिलिंग आहे तर ते तुमचं त्याच्यामधला व्हॉल्यूम जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने येणार. बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो, सर हेडचा प्रपोर्शन आहे ठीक आहे, शोल्डर किती घ्यायचं? तर शोल्डरचं पण प्रपोर्शन तसंच आहे की माझा जर मी पाम चीनवर ठेवला ओके आणि माझं जर फिंगर टिप जर बघितली तर माझ्या फोरहेड लाईनला येतात. तसंच माझं शोल्डरचं प्रपोर्शन कसं आहे, नेकचा जो काय माझा सेंटर आहे, नेकच्या सेंटरपासून जर मी लाईन हात माझा जो आहे जसं मी चिन लाईनवर ठेवलं तसंच जर मी नेक लाईनवर ठेवलं आणि शोल्डर माझा मेजर केला तर बरोबर माझा तिकडे माझा एंड होतो. हे जे काय माझं प्रपोर्शन आहे ते पण माझं इकडे आहे पासून, कुठे नेक पासून. बरेच जण काय करतात, चीन पासूनच शोल्डर असा करतात, तर चीन पासून नाही, नेक पासून शोल्डर जो आहे तो मेजर करायचा. नेकच्या सेंटर पासून, नेक खालून जिकडे एंड होते धडला जिकडे अटॅच होते तिथून माझं प्रपोर्शन जर घेतलं तर दोन्हीकडचं जे माझं प्रपोर्शन आहे ते इक्वल आहे. तर हे माझं जे काही हेडचं प्रपोर्शन आहे फोरहेड लाईन टू चिन लाईन. तर मी बघितलं हा माझा सेंटर आहे नेकचा, तर हे जे काय माझं प्रपोर्शन आहे ते मी आत्ता जर बघितलं तर तुम्ही बघाल ते परफेक्ट आहे दोन्हीकडे शोल्डर लाईन. ओके, 3/4 अँगल जर असेल, सपोज आता कॅमेरा माझ्याकडे आहे, म्हणजे सपोज तुम्ही मला बघताय, मी 3/4 अँगलला तुमच्या बसलोय, तर 3/4 अँगलला जर असेल तर तुमचं हे शोल्डरचं प्रपोर्शन जे आहे, जो शोल्डर तुम्हाला पहिला दिसतो आणि हा शोल्डर पर्स्पेक्टिव्हमध्ये मागे जातो, जो शोल्डर पहिला दिसतो तो तुम्हाला पूर्ण दिसेल, पण हा जो शोल्डर आहे हा पर्स्पेक्टिव्हमध्ये मागे जातोय, त्याच्यामुळे हे जे प्रपोर्शन जे आहे ते कमी होणार या शोल्डरच्या मानाने. म्हणजे नेमकं काय, तर इकडे तुम्हाला आणखीन एक बॉक्स ड्रॉ करून द्या. आता
मी 3/4 अँगलला बसलोय, माझं हेड 3/4 अँगलला आहे. तर आता माझी ही जी काही फोरहेड लाईन आहे, हे माझं प्रपोर्शन जे आहे, तर हा माझा नेकचं सेंटर आहे आणि हा माझा बॉडीचा सेंटर आहे. तर हे माझं जे काही प्रपोर्शन आहे ते माझ्या नेकच्या सेंटरपासून हा माझा शोल्डर जो आहे तो बरोबर इकडे येतो. पण हे डिस्टन्स इकडे तसं तेवढं घेऊन नाही चालणार, कारण की हे माझं पर्स्पेक्टिव्हमध्ये नॅरो होतं आहे, त्याच्यामुळे हा शोल्डर माझा जो आहे तो कमी आहे. तर मग मी तुम्हाला तेच सांगतो, जर मी इकडनं ट्विस्ट झालो तर मला हा शोल्डर फुल दिसतोय, तर त्याचं प्रपोर्शन हे व्यवस्थित दिसणार. पण हा शोल्डर जो आहे तो ह्या शोल्डरपेक्षा लहान दिसणार, कारण की माझा बॉडी ट्विस्ट झाली आहे, पर्स्पेक्टिव्हमध्ये जात आहे. त्याच्यामुळे हे पर्स्पेक्टिव्हमध्ये फ्रंट अँगल असेल तर दोन्ही शोल्डर इक्वल दिसणार, आणि 3/4 अँगल असणार तर तुम्ही एक शोल्डर तुम्हाला जो आहे जो पर्स्पेक्टिव्हमध्ये लहान होत जाताना दिसणार. त्याच्यामुळे हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कमी येणार आणि हे डिस्टन्स आहे ते जास्त दिसणार. बघा, हे डिस्टन्स जास्त आहे, हे डिस्टन्स कमी आहे. तर नेहमी हे झालंच पाहिजे, नाही तर बरेचसे मुलं दोन्हीकडे 3/4 अँगलला पण दोन्ही शोल्डरचं डिस्टन्स सेम ठेवतात आणि गडबड होते. मग प्रपोर्शनपेक्षा मोठं हल्कसारखं वाटायला लागतं, गडबड होऊन जाते. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की 3/4 अँगलला एक शोल्डर लहान होणार. ओके, त्यानंतर चेस्ट लाईन. आता मला माझं ड्रॉइंग तर आहे, मला कळतं. आता मला माझ्या ड्रेपरीच्या फोल्ड्स ज्या काय आहेत त्या पकडायच्या आहेत. तर एवढं तुम्हाला ड्रॉइंग क्लिअर दिसेल की आपल्याला जे काही मॉडेलचं जे काही प्रपोर्शन आहे, फिजिक्स जी काय आहे त्याप्रमाणे आपलं स्ट्रक्चर कसं डेव्हलप होत गेलं आहे. काही आता त्याची फिजिक्स जी काय आहे व्यवस्थित एकदम चांगली आहे, मध्यम बांधायचा आहे किंवा सुदृढ बांधायचा आहे. काही लोक एकदम कडके असतात, काही लोक अतिशय फॅटी असतात. मग त्या कॅरेक्टरनुसार आपल्या ड्रॉइंगमधले चेंजेस आणि त्याचे कर्व्स बॉडीचे ते आपल्याला नेहमी आपल्या चित्रामध्ये आणणं गरजेचं आहे.
जसं आपण अप्पर बॉडीचं ड्रॉइंग करताना क्यूबचा यूज करतो, तसंच हात इथे काढताना देखील क्यूब्सचा यूज केला पाहिजे. आता हाताला किती बाजू असतात, तर हाताला 3 बाजू असतात. तर कुठल्या कुठल्या, ही एक बाजू, ही दुसरी बाजू आणि ही जी संपूर्ण आहे ही तिसरी बाजू आहे. आणि आपल्याला हात नेहमी ज्या कुठल्याही अँगलमध्ये असून दे, आपल्याला नेहमी त्याच्या 2 बाजू तरी कमीत कमी दिसत असतात. 3 बाजू एकसाथ दिसणं कठीण आहे, पण कमीत कमी आता सपोज मी असा हात ठेवलाय तर ही बाजू दिसते, ही वरची बाजू दिसते. तर जेव्हा मी 2 बाजू जेव्हा काढतो, 2 प्लेन्स काढतो, तेव्हा माझ्या हातामधले डायमेन्शन दिसतात. नाहीतर नुसतं मी जर आउटर शेप काढत राहिलो फक्त हा, तर त्या केळ्याच्या फण्या वाटायला लागतात. तर तसं हाताचं नुसतं, किंवा तो नुसता ग्लव्ज असतो ना रबरचा, डॉक्टर लोक घालतात तो, तर तसा ग्लव्ज न वाटता त्याला व्यवस्थित डायमेन्शन्स आणण्यासाठी देखील क्यूबचा तुम्ही यूज करू शकतात. मग त्याच्यासाठी पहिली तुम्हाला भरपूर सराव करणं गरजेचं आहे आणि सरावातून मग तुम्हाला त्याच्यातल्या बाकीच्या काही डिटेलिंग्स आहेत. पहिलं हे बेसिक ड्रॉइंग त्याचं टाकून घ्यायचं. त्याचे जे काही अँगल्स आहेत ते अँगल्स समजून घेण्यासाठी त्याचा जो काही शेप आहे तो नीट ऑब्झर्व करायचा आणि जॉमेट्रिकल फॉर्ममध्ये त्याला करायचं आणि मग इकडे तुम्ही फायनलमध्ये करा. सेम गोष्ट आहे. आता जसं हाताच्या प्रपोर्शनवरून आपण फेस काढतो, तसं हाताला पण काही प्रपोर्शन आहे. तर हाताचं प्रपोर्शन घेण्यासाठी असेच काही टेक्निक्स आहेत. फॉर एक्झाम्पल, मी जर माझं बोट बघितलं आहे तर हे बोट नकल्सपासून रिस्टपर्यंत इक्वल आहे. ओके, हे जेवढं माझं प्रपोर्शन आहे तेवढंच प्रपोर्शन माझं साईडला पण आहे. म्हणजे आपला हात हा जो पार्ट आहे हा स्क्वेअर टाईपमध्ये असतो आणि हे जेवढं प्रपोर्शन असतं तेवढंच हे प्रपोर्शन आहे, तेवढंच हे प्रपोर्शन आहे आणि हा संपूर्ण हात मिळून माझा फेस आहे. ओके, त्याच्यानंतर आता फिंगर्सचं प्रपोर्शन कसं घ्यायचं, हे माझं जे काही प्रपोर्शन आहे याच्या जर मी हाफ डिस्टन्स केलं तर माझं हे डिस्टन्स आहे, याच्या हाफ डिस्टन्स केलं तर माझं हे डिस्टन्स आहे, पुन्हा याच्या हाफ डिस्टन्स केलं तर हे माझं हे डिस्टन्स आहे. म्हणजे हे प्रपोर्शन इथे डबल होत जात आहे सगळीकडे. तर हाताचे देखील अशाच पद्धतीने प्रपोर्शन घेऊन, नाहीतर मग कसं होणार, जर मी प्रपोर्शन जर नाही घेतलं तर माझं हे डिस्टन्स लहान होईल आणि बोटं मोठी होतील. तर असं नाही झालं पाहिजे. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल पाहिजे, हे डिस्टन्स इक्वल पाहिजे. नाहीतर हात कधी ब्रॉड होतो, हे साईज लहान होते, बोटं मोठी होतात, तर गडबड होते. तर ही गडबड होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्टीचं प्रपोर्शन आहे. तर त्या प्रपोर्शन प्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचं ड्रॉइंग कधीच कुठे चुकणार नाही.
आता इकडे मला लक्षात घ्यायचं आहे की माझा एक गुडघा वरती उचलला आहे, पाय पर्स्पेक्टिव्हमध्ये जातोय. तर पर्स्पेक्टिव्हमध्ये बऱ्याच मुलांना खूप प्रॉब्लेम होतो की तो पर्स्पेक्टिव्हमध्ये वर उचललेला पाय कसा दिसेल. तर त्याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे क्यूबला. अगेन आपला पाय हा सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये आहे. तर हा सिलेंड्रिकल फॉर्म कसा मेंटेन करता येईल त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते. पण जेव्हा तुम्ही ह्या सिलेंड्रिकल फॉर्ममध्ये त्याला करायला सुरुवात करतात त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्या मेथड्स ज्या काही आहेत त्या इझी वाटायला लागतील. आता जसं तुम्ही हाताचा जॉमेट्रिकल फॉर्म घेऊन करतायत तसं पायाचा देखील जॉमेट्रिकल फॉर्म घेऊन करू शकतात. एक छोटा सर्कल काढला, त्याच्या पुढे मी एक ओव्हल शेप काढला. ओके, त्याच्या पुढे आणखीन एक मी ओव्हल शेप काढला आणि इकडे एक मोठा ओव्हल शेप काढला. आता या मेथडनी मी त्याचा पायाला जॉईंट करायला गेलो तर मे बी सोपा आहे. हे बेसिक फक्त लक्षात ठेवा आणि मग या बेसिकला किंवा जॉमेट्रिकल फॉर्म्सला तुम्ही या ॲक्च्युअलमध्ये कसं वापरणार त्याच्यावर तुम्हाला तुमचं ड्रॉइंग डेव्हलप करता येईल. ही ड्रेपरी थोडीशी खाली टाक तुझ्या पायाने, पाय पुढे घे. हां,
अशा पद्धतीने मी जेव्हा ड्रॉइंग डेव्हलप करत येतो तेव्हा माझं ड्रॉइंग कुठेच चुकत नाही आणि माझं चित्रामध्ये माझा व्यवस्थित व्हॉल्यूम जो काय आहे, त्याचे डायमेन्शन्स जे आहेत आणि अनाटमी, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी परफेक्ट यायला लागतात. आता हे एवढं तरी तुमचं बेसिक ड्रॉइंग जे काय आहे ते झालं पाहिजे आणि याच्यासाठी हार्डली तुमचं 5 तासाचं सपोज कॅल्क्युलेशन आहे पूर्ण ड्रॉइंग फ्रॉम लाईफचं, तर 5 तासाचं कॅल्क्युलेशन जे आहे त्याच्यामधलं तुम्ही ह्याला जास्तीत जास्त अर्धा तास फक्त दिला पाहिजे. नाहीतर बरेच मुलं काय करतात, 5 तासामधले 3 तास 4 तास फक्त ड्रॉइंग करतात, 10 वेळा खोडतात, 10 वेळा पुन्हा ड्रॉइंग करतात आणि 1 तास फक्त शेडिंग करतात आणि बाकीचं उरलेलं सगळं काम मग घरी जाऊन फोटोवरून करतात. तर तसं नाही झालं पाहिजे. तर अर्धा तास ड्रॉइंग करण्यासाठी इनफ आहे. मग आता तुम्ही स्वतःला डेव्हलप करायचं आहे की मला माझं ड्रॉइंग या लेवलला जर आणायचं आहे. मी तुम्हाला आज बघितलं असेल की कुठूनच मी कुठे रबआउट काय केलं नाही किंवा काय नाही. पहिल्या माझ्या लाईन्स ज्या आहेत स्टार्टिंगला काढलेल्या तिथपासून आत्तापर्यंत माझं ड्रॉइंग जसं आहे तसं आहे. ज्या माझ्या अगदी स्टार्टिंगच्या लाईन आहेत त्या आता कदाचित तुम्हाला दिसत पण नसतील, त्या डिझॉल्व झाल्या. आणि अशा पद्धतीने ड्रॉइंग डेव्हलप करत 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 मी माझं पूर्ण कॅरेक्टर जे काय आहे ते केलेलं आहे. आता तुम्हाला हा सब्जेक्टच का आहे, तर तुम्हाला इलस्ट्रेशन तुम्हाला सब्जेक्ट आहे. या इलस्ट्रेशनमध्ये जेव्हा तुम्ही ड्रॉइंगचा एखादा विचार करतात, त्या ड्रॉइंगला आता हा व्यक्ती बसलाय. आता हे व्यक्ती सपोज इकडे बसलेला आहे, पण तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे की इथे नुसतं त्याच्या आजूबाजूला ड्रेपरी नाही आहे, तर त्याला अजून मी वेगळ्या कुठे नेऊन ठेवू शकतो. तर मी मे बी त्याला कॅफेटेरिया मध्ये नेऊन ठेवलं. मग कॅफेटेरियाचं बॅकग्राऊंड कसं असेल, कदाचित ते तुम्ही इथे पेंटिंगमध्ये तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून इकडे तुम्ही ड्रॉ करू शकतात, पेंट करू शकतात. सपोज इथे ड्रेपरी येते नाही आहे, तो टेबलवर न बसता मी एक दगडावर बसवलाय आणि मग आजूबाजूला मस्त सुंदर असा निसर्ग रंगवलाय, समुद्र रंगवलाय किंवा अजून काही झाडं आहे ते रंगवली आहेत त्याच्या मागे. तुम्ही काही व्हिज्युअल करू शकतात आणि व्हिज्युअल्स करून तुम्ही जे काही ड्रॉइंग करायचं आहे, पेंटिंग करायचं आहे, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर हे सगळं तुम्हाला समजावं, कळावं, याचा लाईटचा अभ्यास व्हावा म्हणून तुम्हाला पहिलं हे ड्रॉइंग करता आलं पाहिजे. आणि ड्रॉइंग तुमचं डेव्हलप जर झालं मग तुम्ही याचा उपयोग इलस्ट्रेशन्समध्ये करू शकतात आणि मग त्याच्यावरून तुम्ही तुमचं काय म्हणतात ते स्पेशलायझेशन डेव्हलप करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला हे बेसिक नॉलेज असणं, ड्रॉइंगचं नॉलेज असणं, अनाटॉमीचं नॉलेज असणं, लाईट सोर्सचं नॉलेज असणं, डायमेन्शन्स कसे आणायचे, व्हॉल्यूम्स कसे आणायचे आहेत, या सगळ्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी ड्रॉइंग आपलं खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं फील्डच असं आहे की ड्रॉइंग पहिलं महत्त्वाचं आहे. भले आज टेक्नॉलॉजी किती डेव्हलप झाली, सॉफ्टवेअर ते किती डेव्हलप झाले, पण तुम्ही जेवढं तुमच्या हातातून तुम्हाला प्रॅक्टिस होणार तर तुम्ही सॉफ्टवेअरवर त्याला अजून एक स्टेप नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतात, एक स्टेप पुढे घेऊन जाऊ शकतात. ओके, हे झालं माझं बेसिक ड्रॉइंग. आता याच्यानंतर याच्यामध्ये मला अजून डिटेलिंग्स भरपूर काय काय करू शकतो, पण आता लाईटचा पण मला अभ्यास करायचा आहे, लाईट पण मला करायचं आहे, डोळे ते डिटेलिंग करायचे आहेत.
पहिलं लास्ट टाइम जसं मी तुम्हाला दाखवलेलो की 3 टोन इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यामध्ये एक पहिला जो आहे, जो तुमचा नॅचरल लाईट जो काय आहे, डायरेक्ट लाईट जो काय पडतोय तो एक असणार आहे, तो ब्लँक असणार आहे पूर्णपणे. दुसरा एक आहे तो एक मिड टोन. हा मिड टोन सगळीकडेच येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरा टोन आहे, तो म्हणजे शॅडो. लाईट, मिडल, डार्क हे 3 टोन जेव्हा तुम्ही तुमच्या चित्रामध्ये आणणार, तेव्हा तुमचं चित्र जे काय आहे ते परफेक्ट होणार आहे. तर ते करताना तुम्ही लक्षात ठेवायचं की ॲटलिस्ट पहिले 2 टोन तरी सेपरेट करून घ्यायचे. आणि हळूहळू असं डेव्हलप करत 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 मग तुमचं ड्रॉइंग जे काय आहे ते पुढे घेऊन जायचं आहे. ठीक आहे, आजच्यासाठी आपण इकडे थांबूया. आणि आज तुम्हाला असाइनमेंट असणार आहे की तुम्हाला एक इमेज दिली जाईल आणि त्या इमेजवरून तुम्हाला संपूर्ण मॉडेल ड्रॉ करायचं आहे आणि त्याला पेन्सिलमध्ये 3 टोनमध्ये शेडिंग करायचं आहे. एक असणार आहे लाईट, एक मिडल, एक डार्क. कमीत कमी 3 टोन तुमच्या चित्रामध्ये येणं आवश्यक आहे.